रवींद्र धंगेकरांवर त्यांच्या पत्नीच्या अटकेचा दबाव होता, म्हणूनच त्यांनी काँग्रेस सोडली असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय। आणि यावर हा आरोप धंगेकरांनी फेटाळला असला तरी अटकेचे प्रयत्न झाले हे मात्र स्वतः धंगेकर यांनीही कबूल केलंय। अटकेची तलवार सांगती तलवार त्याच्यामुळे निर्माण झाली त्यांच्या पत्नीच्या, आणि ती तयार करण्यात आली। सगळं वातावरण तयार करण्यात आलं की धंगेकरांनी पक्ष सोडावा। मला तुम्हाला सांगू का, माझ्या पत्नीला अटक करण्याचा प्रयत्न यांनी भरपूर वेळेला केला। त्याला मी कधी आयुष्यात घाबरणार नाही, कारण प्रामाणिक काम आहे। काही मुस्लिमांना हाताशी धरून त्यांच्या विरुद्ध भाजपचे लोक कोर्टात गेले आणि त्यांचं काम अडवण्यात आलं। तर मला दुःख व्हायला पाहिजे, मुस्लिम समाजाला दुःख होतं, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना। पत्नीच्या अटकेच्या दबावातूनच काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी शिंदेच्या सेनेत प्रवेश केल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे। धक्कादायक म्हणजे दबावाचा आरोप धंगेकरांनी नाकारला असला तरी आपल्या कुटुंबाच्या विरोधात षडयंत्र रचलं गेलं हे मान्य करत धंगेकरांनी भाजपवर निशाणा साधलाय। लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ही जी जागा आहे ही वक्फ बोर्डाची आहे असं सांगून काही मुस्लिमांना हाताशी धरून त्यांच्या विरुद्ध भाजपचे लोक कोर्टात गेले। भाजपचे लोक कोर्टात गेले आणि त्यांचं काम अडवण्यात आलं। त्या कामाची स्टॉप ऑर्डर काढण्यात आली। प्रतिभा धंगेकर यांच्यावरती एक अटकेची तलवार सांगती तलवार त्याच्यामुळे निर्माण झाली त्यांच्या पत्नीच्या, आणि ती तयार करण्यात आली। सगळं वातावरण तयार करण्यात आलं की धंगेकरांनी पक्ष सोडावा। नाही ना, असं काय नाही। एकनाथ शिंदे माझे सगळे सहकारी आहेत। बघा, मी परत म्हणतो की मला बरेच दिवस प्रेशर होतं कार्यकर्त्यांचं। मी एक गोष्ट की मी घाबरून आयुष्यात निर्णय घेतलेला नाही आणि घाबरणार बी नाही। आणि सगळ्यामध्ये दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत की वक्फ बोर्डची जागा मी घेतली तर मला दुःख व्हायला पाहिजे, मुस्लिम समाजाला दुःख होतं, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना। आणि त्यांनी ते सगळं वक्फ बोर्डच्या ज्या प्रक्रियेमधनं आम्हाला स्टॉपर दिले। आम्ही हायकोर्टात गेलो, स्टॉप भाजपच्या लोकांनी, हां भाजपच्या लोकांना तिथं मी हायकोर्टात गेलो। हायकोर्टातनं आम्हाला तिथं स्थगिती दिली आणि आमचं एकदम लिगली नाही ना। मी त्या त्रासाला 0% घाबरत नाही। तुमच्या माहितीकरता सांगतो, तो विषय 7-8 महिन्यापासून चालू आहे। वक्फ बोर्डाच्या जमिनीचा वाद नेमका काय आहे ते पाहूयात। पुण्यातल्या लक्ष्मी रोडवर 17,000 स्क्वेअर फुटाची जमीन आहे, जिची आजच्या बाजारभावातली किंमत 100 कोटींपर्यंत जाते। ही जमीन सध्या उत्कर्ष असोसिएट या फर्मच्या नावावर आहे। या फर्ममध्ये एकूण 5 लोक आहेत। यात धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, भाजपशी संबंधित लता गौडा, मनसेशी संबंधित ऋषाली शेंडगे, प्रतीक अहिर आणि मोहम्मद शेख यांचा समावेश येतो। धंगेकरांच्या दाव्यानुसार ही जमीन त्यांच्या जन्माच्याही पूर्वी वक्फच्या वादात होती। कोर्टाने तो निर्णय रद्द करून त्या जमिनीचा लिलाव केला। तेव्हापासून विविध लोकांनी ही जमीन खरेदी केली आणि विकली, आणि आता धंगेकरांच्या पत्नीसहित जे 5 जण आहेत ते या जमिनीचे 7वे मालक आहेत। ही पार्श्वभूमी झाली। गेल्या काही काळापासून या जमिनीवर उत्कर्ष फर्मकडून बांधकाम सुरू होतं। मात्र धंगेकरांच्या आरोपांनुसार गेल्या वर्षी पुण्यातल्या भाजपनं काही लोकांना पुढे करून संबंधित जमिनीबद्दल महाराष्ट्र वक्फ बोर्डात तक्रार केली। यानंतर महानगरपालिकेनं जमिनीवरच्या बांधकामाला स्थगिती दिली। आणि आश्चर्य असं आहे की त्यांच्याबरोबरचे 2 जे इतर पार्टनर आहेत ते भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक आहेत। त्याच्यामध्ये एक मनसेच्या माजी नगरसेवकाची पत्नीसुद्धा आहे या व्यवहारात पार्टनर। पण ते इतकी मोठी गुंतवणूक केल्यावर सुद्धा अशा प्रकारे त्यांची कोंडी करण्यात आली, त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले। त्यांच्या पत्नीला अटक होईल अशी त्यांना भीती वाटली, आणि त्या भीतीपोटी विकास कामं रखडली आहेत। या सबबीखाली आमचे प्रिय रवींद्र धंगेकर हे शिंदे गटास प्यारे झाले। पण मी राऊत साहेबांना काय बोलणार नाही, कारण त्यांच्याबरोबर वर्षानुवर्ष काम केले, वरिष्ठ आहेत आपल्याकडे ते, आणि त्यांना दुखवणं काय नाही। माझं चुकलं, मी म्हणलं माझं चुकलं, मी काहीतरी चुकलं असेल म्हणून बोलले असेल। पण त्याला मला अजिबात राग नाही कोणाचा। पण न्याय देताना जर भारताच्या राजकारणात कुरघोडीच होणार असेल आणि लोकशाहीला जर फाटा देत असतील तर शेवटी कुठंतरी असतं ना, ते बघू आपण। शेवटी लढायचं तर लढलंच आहे। खोट्या तक्रारी होणार, एक फिल्म एक कुठेतरी मी कुठल्या तरी माणसाला खंडणी मागतो असे क्लिप टाकतायत, त्याची तक्रारी देतात। एरवी वक्फ जमिनीवरून भाजप आक्रमक राहते, मात्र आपण काहीही चूक केली नसली तरी वक्फ जमिनी हडपली म्हणून मुस्लिमांऐवजी भाजप नेते का आक्रमक झाले, असाही सवाल धंगेकरांनी विचारलाय। याबद्दल याआधी आरोप करणाऱ्या भाजपच्या गणेश बिडकरांनी याबद्दल दुसऱ्या दिवशी प्रतिक्रिया देणार म्हणून सांगितलंय।
जो आमच्यावर तक्रार करतो तो एका भाजपच्या नेत्याच्या मामाचा पोरगा आहे. सगळे प्रक्रिया करून बघितले, हे बसतंय का, हे बसत नाही का, हे सगळं करून बघितलं. त्यांना कोर्टाच्या ह्याच्यात काही दिसत नाही. आणि आम्हाला जरी केलं तरी शेवटी जो करणार आहे त्याला भविष्यात उत्तरं द्यावं लागेल ना त्या अधिकाऱ्याला. आम्ही आमची मानहानी करू, आम्ही आमचं भरपाई मागू, त्यावेळेला त्या अधिकाऱ्याला कोण वाचवायला येणार नाही. शेवटी लोकशाही आहे कुठेतरी, नसली तर आम्ही तर मग काय जनतेच्या दरबारात आहेच की काय. मग दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या रवींद्र वायकरांनाही अशाच खोट्या जमिनीच्या वादात फसवल्यानंतर आता रवींद्र धंगेकरांना फसवल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. ठाकरे गटात असताना वायकरांवर जमिनीवरून विविध आरोप झाले होते. मात्र त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आपली तक्रार ही गैरसमजुतीने झाल्याचं धक्कादायक उत्तर महानगरपालिका प्रशासनानं दिलं होतं. रवींद्र वायकर यांच्यावर ज्या प्रकारचा दबाव होता तो धंगेकरांवरती होता. स्वतः एकनाथ शिंदे पळून गेलेले आहेत घाबरून. त्यांच्याबरोबरचे अनेक आमदार ईडी, सीबीआय आणि अशा प्रकारच्या कारवाया घाबरून पळून गेले. रवींद्र वायकरांचं सुद्धा असंच एक प्रकरण होतं. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि पक्षांतर केल्यावर ताबडतोब 24 तासात त्यांचे गुन्हे मागे घेण्यात आले महानगरपालिकेकडून. त्यांचं सुद्धा एक बांधकाम चाललं होतं कुठेतरी. आता रवींद्र धंगेकरांसारखा कार्यकर्ता सुद्धा फोडण्यासाठी अशा प्रकारे शासकीय यंत्रणा खोटे गुन्हे हे टाकण्यात आले. आता मला बघायचं आहे या वक्फ बोर्डाची जी केस आहे त्याचं काय होत आहे. तो राऊत साहेबांचं मत असेल, त्यांनी माझ्यासाठी बोलले असतील किंवा त्यांना वाटत असेल, पण मला विषय त्यांच्याबद्दल काय नाही. ते त्यांची भूमिका बोलत आहेत किंवा माझी बाजू बी मांडत असेल किंवा काय. पण असं काय नाही की जेणेकरून मी घाबरलो आहे, अजिबात नाही. शून्य. मी तेव्हा म्हटलो, आजही म्हटलो, आमची चूक असेल तर आम्हाला जेलला पाठवा. मी कारण चुकीचं कामच केलं नाही आणि करणार बी नाही. आणि जेव्हा वाटण करणार त्या दिवशी मी असं छाती ठोंब बोललोच नसतो. दरम्यान दबावामुळे पक्षप्रवेशाचा आरोप धंगेकर फेटाळत आहेत. मात्र माझा जन्म नसताना झालेला वाद आज काढला गेलाय, त्यामुळे सत्ता काय करू शकते हे समजलं. भारतीय राजकारणात जर कुरघोडीनं लोकशाहीला फाटा दिला जात असेल तर खोटे गुन्हे होणारच, अशी मोठी विधानं स्वतः धंगेकरांनी केली आहेत. योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.